Hello student, we are going to start the example x equal to t square plus t plus 1 and y equal to sine of pi t by 2 plus cos pi t by 2. Find dy by dx at t equal to 1. Solution: let x equal to t square plus t plus 1. तर या ठिकाणी एक्सचं फंक्शन टी मध्ये आहे, एक्सचं फंक्शन टी मध्ये आहे, म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी एक्स बाय डी टी, टी स्क्वेअरचं 2t, टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 1 आणि 1चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे 0, म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय आलं 2t प्लस 1 अँड y इक्वल टू साइन पाई टी बाय 2 प्लस कॉस पाई टी बाय 2. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. तर वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी टी. आता या ठिकाणी ॲडिशन आहे, ॲडिशन म्हटलं की प्रत्येक फंक्शनचं सेपरेट. साईनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं कॉस. तर या ठिकाणी कन्सिडर ह्याला टी करायचं, म्हणजे साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस असतं, म्हणजे कॉस ऑफ पाय टी बाय 2 आणि हे कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे डी बाय डी टी पाय टी बाय 2 प्लस कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस साइन ऑफ पाय टी बाय 2 आणि डी बाय डी टी, तर पाय टी बाय 2चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे हे कॉम्पोजिट फंक्शन आहे. ओके, इक्वल टू पाय बाय 2 हे काय असणार आहे कोएफिशियंट आणि टीचं डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे पाय बाय 2 हे फ्रंटला लिहितो कॉस ऑफ पाय टी बाय 2 आणि टीचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं. हे प्लस इंटू मायनस मायनस पाय बाय 2 कोएफिशियंट, टीचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि हे साइन ऑफ पाय टी बाय 2. ओके, हे काय आलं डी वाय बाय डी टी बाय डेफिनेशन. तर डेफिनेशन काय आहे डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी इक्वल टू, आता डी वाय बाय डी टी काय आले पाय बाय 2 कॉस ऑफ पाय टी बाय 2 मायनस पाय बाय 2 साइन ऑफ पाय टी बाय 2 आणि अपॉन डी एक्स बाय डी टी. तर डी एक्स बाय डी टी 2t प्लस 1, 2t प्लस 1. तर हे काय आलं डी वाय बाय डी एक्स. पुट टी इक्वल टू 1, टी इक्वल टू पुटअप किती करायचे 1. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू पाय बाय 2 कॉस ऑफ पाय बाय 2, टीची किंमत किती पुटअप केली 1, मीन्स पाय बाय 2 ओनली, मायनस हे पाय बाय 2 आणि साइन ऑफ पाय बाय 2, टीची किंमत 1 अपॉन 2 इंटू 1, टीची किंमत 1 आणि प्लस 1 इक्वल टू पाय बाय 2 कॉस पाय बाय 2 मीन्स 90, तर कॉस 90 किती असतं 0 असतं, मायनस पाय बाय 2 आणि साइन 90 किती असतं 1 असतं अपॉन 2 इंटू 2 प्लस 1, म्हणजे किती आलं 0 इंटू पाय बाय 2 0, मीन्स मायनस पाय बाय 2 अपॉन 3 इक्वल टू मायनस पाय बाय 6. ओके, तर हे काय आलं डी वाय बाय डी एक्स मायनस पाय बाय 6 हे त्याचं डेरिव्हेटिव्ह आलं. नेक्स्ट एक्झाम्पल, x इक्वल टू 2 cos t प्लस cos of 2t and y इक्वल टू 2 sin t minus sin of 2t. Find dy by dx at t equal to pi by 4. The solution: let given function x equal to 2 cos t plus cos of 2t differentiate with respect to t.
तर या ठिकाणी ॲडिशन आहे. ॲडिशन म्हटलं की सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचं. एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे काय असतं dx बाय dt. 2 हा कोइफिशियंट, कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ टी, मायनस साइन इथं लिहितो, मायनस साइन टी हे प्लस कॉस. आता 2t कन्सिडर टी करायचं म्हणजे कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ 2t. आता 2t हे आपण कन्सिडर टी केलं आहे म्हणून त्याला कंपोजिट फंक्शन म्हणायचं आणि 2tचं डेरिव्हेटिव्ह इक्वल टू -2 साइन टी हे प्लस इंटू मायनस मायनस 2tचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, 2 कोइफिशियंट असणार आणि टीचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे ओनली 2 हे फ्रंटला लिहितो आणि साइन ऑफ 2t. ओके, तर हे काय आलं dx बाय dt आलं. तर y इक्वल टू अँड y इक्वल टू, तर y काय आहे 2 साइन टी मायनस साइन ऑफ 2t डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dt इक्वल टू, तर या ठिकाणी सबट्रॅक्शन आहे म्हणजे सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचं. 2 कोइफिशियंट साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस टी हे मायनस साइन 2t कन्सिडर टी करायचं म्हणजे साइन टीचं डेरिव्हेटिव्ह काय असतं कॉस म्हणजे कॉस ऑफ 2t आणि 2tचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी टी 2t हे कंपोजिट फंक्शन म्हणजे 2 कॉस टी मायनस 2 कोइफिशियंट ते फ्रंटला लिहितो आणि टीचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं ओनली 2 आणि हे कॉस ऑफ 2t. तर हे आलं dy बाय dt. देन बाय डेफिनेशन, तर डेफिनेशन काय dy बाय dx इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt इक्वल टू, आता dy बाय dt किती 2 कॉस टी मायनस 2 कॉस ऑफ 2t आणि dx बाय dt मायनस 2 साइन टी मायनस 2 साइन ऑफ 2t. ओके, तर यामधनं 2 कॉमन काढू म्हणजे कॉस टी मायनस कॉस ऑफ 2t अपॉन इथून मायनस 2 कॉमन काढू साइन ऑफ टी प्लस साइन ऑफ 2t. 2ला 2 गेट कॅन्सल म्हणजे मायनस आहेच, हे मायनस न्युमरेटरला देतो. आता या ठिकाणी पुटअप किती करायचं dy बाय dx ॲट टीची किंमत किती दिली आहे तर π/4 म्हणजे टीची किंमत π/4 ॲट टी इक्वल टू π/4 म्हणजे कॉस π/4 मायनस कॉस ऑफ 2 इंटू π/4 अपॉन साइन टी मीन्स π/4 आणि प्लस साइन ऑफ 2t मीन्स π/4. ओके, तर या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करायचं. हे मायनस साइन कॉस π/4 म्हणजे कॉस 45 किती असतं 1/√2 हे बेदोनी 4 म्हणजे π/2 आलं इथं. ओके, π/2 म्हणजे कॉस π/2 म्हणजे 90 तर कॉस 90 किती असतं 0 असतं अपॉन साइन π/4 1/√2 आणि प्लस बेदोनी 4 म्हणजे किती आलं π/2 म्हणजे साइन π/2 किती असतं म्हणजे साइन 91 असतं. ओके, इक्वल टू हे मायनस ब्रॅकेटमध्ये 1/√2 आणि या ठिकाणी 1/√2 प्लस 1. तर या ठिकाणी जर कॅल्क्युलेशन केलं व या ठिकाणी कॅल्क्युलेशन करतो किंवा पाठीमाग स्टेप लिहितो तर dy बाय dx इक्वल टू मायनस 1/√2 आणि 1/√2 प्लस 1 1/√2 प्लस 1 या ठिकाणी LCM काढायचं मायनस 1/√2 LCM किती आला √2 आणि क्रॉस मल्टिप्लाय 1 प्लस √2. तर या ठिकाणी मायनस 1/√2 मल्टिप्लिकेशन हे रेसिप्रोकल झालं 1 प्लस √2 ला √2 गेट कॅन्सल आणि सोल्युशन काय आलं मायनस 1/1 प्लस √2. तर हे काय आलं त्याचं डेरिव्हेटिव्ह आलं. ओके,
नेक्स्ट एक्झाम्पल, x इक्वल टू t प्लस 2 साइन पाई t and y इक्वल टू 3t minus cos of pi t. Find dy by dx at t equal to 1/2. by taking solution, तर x इक्वल टू t प्लस 2 साइन पाय टी. आता एक्सचं फंक्शन टी मध्ये म्हणजे काय म्हणायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी एक्स बाय डी टी, टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 1 हे प्लस 2 कोएफिशियंट साइन. आता या ठिकाणी कन्सिडर इथं टी करायचं म्हणजे साइन टीचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉस. म्हणजे हे झालं कंपोजिट फंक्शन डी बाय डी टी पाय टी. 1 प्लस 2 कॉस ऑफ पाय टी इंटू ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, पाय. पाय कोएफिशियंट आणि टीचं डेरिव्हेटिव्ह 1 असणार. ओके, म्हणजे काय किती आलं, पाय आलं. तर हे पाय इथं फ्रंटला लिहायचं म्हणजे 1 प्लस 2 पाय कॉस ऑफ पाय टी. कारण हे पाय आणि हे पाय सेपरेट आहे, हे रिअल नंबर आहे, हा अँगलमधला आहे, त्यामुळे हे पाय इथे येणार. तर हे आलं डी एक्स बाय डी टी. ओके, अँड वाय इक्वल टू नेक्स्ट फंक्शन काय, 3t मायनस कॉस ऑफ पाय टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी टी, 3 कोएफिशियंट टीचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ पाय टी. पाय टीला कन्सिडर टी करायचं म्हणजे अगेन डेरिव्हेटिव्ह डी बाय डी टी पाय टी इक्वल टू 3 मायनस मायनस प्लस साइन ऑफ पाय टी. पाय कोएफिशियंट टीचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे हे काय आलं, पाय आलं. म्हणजे हे पाय आपण फ्रंटला लिहू शकतो. ओके, पाय हे फ्रंटला लिहू शकतो म्हणजे 3 प्लस पाय इंटू साइन ऑफ पाय टी, साइन ऑफ पाय टी. ओके, तर हे काय आलं, डी वाय बाय डी टी आलं. आता दॅन बाय डेफिनेशन, बाय डेफिनेशन. तर डेफिनेशन काय, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. आता डी वाय बाय डी टी किती आले, 3 प्लस पाय साइन पाय टी, 3 प्लस पाय साइन पाय टी. आणि डी एक्स बाय डी टी किती आहे, 1 प्लस 2 पाय, 1 प्लस 2 पाय कॉस पाय टी. ओके, तर या ठिकाणी पुटअप किती करायचं, टी इक्वल टू 1/2, टी इक्वल टू 1/2. तर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 3 प्लस पाय साइन टीची किंमत 1/2 म्हणजे पाय/2 झालं आणि 1 प्लस 2 पाय आणि कॉस पाय टीची किंमत 1/2 म्हणजे पाय/2 झालं. ओके, म्हणजे 3 प्लस साइन पाय/2 किती असतं 1 आणि 1 प्लस 2 पाय आणि कॉस पाय/2 किती असतं 0. म्हणजे किती आलं, 3 प्लस पाय बाय 1 आणि 0ला मल्टिप्लाय केलं 0 म्हणजे काय आलं, 3 प्लस पाय आलं. तर हे काय आलं, डी वाय बाय डी एक्स आलं. ओके.